पुढची बातमी बघूया। धावत्या एसटी बसमध्ये एकावरती कोयत्याने हल्ला झालेला आहे। पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये आज ही घटना घडली। समोरच्या एका व्यक्तीला जखमी केल्याच्या नंतर हल्लेखोराने स्वतःला सुद्धा जखमी करून घेतलं, अशी माहिती आता प्रवाशांनी दिली आहे। काटेवाडीमध्ये ही एसटी आल्याच्या नंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि या घटनेचा सविस्तरपणे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। बारामतीहून इंदापूरकडे जाणाऱ्या एसटी मध्ये कोयत्यांनी वार करण्यात आलेला आहे आणि याच एसटी मध्ये मी आहे, जी काटेवाडी या ठिकाणी आली असता एका प्रवाशानं दुसऱ्या प्रवाशावरती कोयत्यानं वार केले आणि या ठिकाणी जो कोयत्यानं वार करणारा व्यक्ती आहे, इसम आहे, तो जखमी झाला आणि तो पुढे पळत काटेवाडीच्या दिशेने गेला आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या संख्येने जे आहे ते इथले जे नागरिक आहेत ते जमा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। बारामतीहून गाडी ही इंदापूर निघाली होती। ती दोन व्यक्ती पाठीमागे बसले होते। पॅसेंजर असल्यामुळं कोण काय घेऊन बसले हे कोण सांगू शकत नाही। कोण एवढ्या गर्दी असल्यामुळं बारामती इंदापूरला गर्दी भरपूर असते, सर्व लोकांना माहित आहे। पण मी तिकीट काढत सेंटर पर्यंत, गाडीच्या सेंटर पर्यंत गेलो, अर्ध्या लोकांपर्यंत। पाठीमागे काढायचं तिकीट बाकी होतं, तर त्याचं भांडण नव्हतं, काय नाही, डायरेक्ट शेवटला बसला होता, त्यानं कोयता काढला की डायरेक्ट त्याच्या मानावर वार करायला चालू केला। हा प्रकार जो आहे तो एसटी मध्ये घडलेला आहे, तो भयंकर आहे। पोलीस प्रशासन याच्यावरती काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, काटेवाडी।